थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये, ज्या ठिकाणी संदीपान भुमरे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झालेली। ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांचा रोड शो। संदीपान भुमरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी भुमरेंचं पार पडतंय। रावसाहेब दानवे देखील भुमरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची देखील या ठिकाणी गर्दी दिसते। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे विरोधात महायुतीचे संदीपान भुमरे असा छत्रपती संभाजीनगरमध्ये सामना रंगतोय। संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज संदीपान भुमरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे। शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल। याच विषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, जोरदार शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपण पाहता छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे या ठिकाणी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळत आहे। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये काही वेळामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दाखल होत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल तर झालाच आहे। मात्र आता या ठिकाणी प्रामुख्याने जर पाहिलं तर जोरदार शक्ती प्रदर्शन आणि रोड शो करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीनं संदीपान भुमरे करत आहेत आणि या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत असताना महायुतीचे प्रमुख नेते मंत्री आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रामुख्याने भाजपचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। रावसाहेब दानवे, डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा उपस्थित आहेत आणि छत्रपती संभाजीनगरातील भव्य आणि सर्वात मोठा रोड शो या ठिकाणी भुमरे यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे। राघवीजी, निश्चित आपण पाहतोय की या प्रचार रथावर या ठिकाणी महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते देखील उपस्थित असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे ही जी लढत आहे ती फार महत्त्वाची आहे। चंद्रकांत खैरे विरोधात संदीपान भुमरे असा हा सामना छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगणार आहे। नक्कीच राघवीजी, ही जी लढत आहे ही सर्वांचं लक्ष केंद्रित करणारी लढत आहे। तर या ठिकाणी संदीपान भुमरे हे एक उमेदवार आहेत, तर त्यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी स्वतः रावसाहेब दानवे सुद्धा जे उमेदवार आहेत ते सुद्धा या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। डॉक्टर भागवत कराड जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे ते सुद्धा या प्रचार रथामध्ये पाहायला मिळत आहेत। कारण ही लढाई जी आहे ती चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात आहे किंवा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये आहे। मात्र विजय ठरायचा आहे आणि ही लढाई फक्त निवडणुकीची नाही तर अस्तित्वाची आहे आणि स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची आहे। त्यामुळं या ठिकाणी ह्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि महायुतीकडून जोरदार ताकद लावली जात आहे। कारण संदीपान भुमरे यांना विजय करण्यासाठी या ठिकाणी हे नेते जे आहेत एकाच रथामध्ये पाहायला मिळत आहेत। मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर नाराजी नाट्य होतं ते आता कुठेतरी समाप्त झाल्याचं पाहायला मिळत असताना सर्व प्रतिनिधी एकत्रित आलेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।